या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारचे सोपे सहज करता येतील असे व्यायाम प्रकार सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला उतरत्या वयामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मजबूत आणि तंदुरुस्त राहण्यासाठी अतिशय चांगली मदत होणार आहे। कुठल्याही एक नया पैसा खर्च न करता घर बसल्या फुकट मध्ये फ्री मध्ये तुम्हाला या सगळ्या व्यायाम प्रकाराचा अतिशय चांगला फायदा होणार आहे। मित्र हो, जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्या शरीरामध्ये खूप सारे बदल होत असतात। हाडं असतील, स्नायू असतील किंवा सांधे असतील, यांच्यातली पॉवर हळूहळू कमी व्हायला लागते आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला अंगदुखी होणं, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी होणं, पायाला गोळे येणं, पाय दुखणं, पाय बधीर पडणं, मुंग्या येणं, चालताना दम लागणं किंवा सतत अशक्तपणा वाटणं, अंग आखडून जाणं, सांधे आखडून जाणं, अशा प्रकारच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत जायला लागतात। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण आपल्या शरीराची, आपल्या सांध्यांची, हाडांची, स्नायूची शास्त्रोक्त हालचालच करत नाही। दिवसभर एक ठिकाणी बसून राहतो किंवा कुठलं तरी एकाच स्वरूपाचं काम आपण करत असतो, परंतु या शास्त्रोक्त व्यायामाच्या माध्यमातून आपलं सगळं शरीर अक्षरशः मोकळं फटफटीत होणार आहे। आखडलेले सांधे फ्री होणार आहेत, लवचिकता त्यांच्यातली वाढणार आहे आणि एकूणच आपलं उतार वय अतिशय चांगलं, आनंदायी, निरोगी राहण्यासाठी मदत होणार आहे। तुम्हाला बीपी असू द्या, शुगर असू द्या, थायरॉइड असू द्या, कोलेस्ट्रॉल वाढलेला असू द्या किंवा कुठलाही आजार असू द्या, ह्या सगळ्या आजारांच्या मध्ये आपण हा व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो। मित्र हो, या व्यायामाचे तुम्हाला अतिशय चांगले नैसर्गिक फायदे करून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नये का, मुद्दा ना मुद्दा समजून या, प्रत्येक स्टेप बारकाईनं बघा। मी कसलाही गोंधळ किंवा बडबड अजिबात करणार नाही, तुम्हाला सहज समजेल अशा पद्धतीने प्रत्येक स्टेप सांगणार आहे। यासोबतच अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। हे व्यायाम प्रकार करत असताना माझ्यासोबत माझे वडील आहेत, मी ज्यांना बप्पा असं म्हणतो। बप्पा, तुमचं वय किती आहे आता? 76 वय बप्पांचं चालू आहे आणि माझ्या सोबत हे व्यायाम प्रकार करणार आहेत। तुम्हाला लगेच लक्षात येईल की 60च नाही तर 70च्या पुढचे लोक सुद्धा हा व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे करू शकणार आहेत। या व्हिडिओमध्ये मी ज्या सूचना तुम्हाला देणार आहे त्या सूचना ऐकत ऐकत दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या समोर, माझ्या सोबत हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे आणि बप्पाच्या देखील स्टेप तुम्ही बघू शकता, कशा पद्धतीने ते करतात, ते करत असताना त्यांना काय अडचण येते का, हे देखील तुम्ही बारकाईनं पहा आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। चला तर सुरू करूया। सगळ्यात सुरुवातीला आपण अशा प्रकारे सुखासनामध्ये बसायचं आहे। हात जे आहेत ते आपण अशा प्रकारे गुडघ्यावरती ठेवायचे आहेत साध्या पद्धतीनं। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, तुमची जी मान आहे ती मान उजवीकडे वळवायची आहे आणि त्याच्यानंतर डावीकडे हळूहळू वळवायची आहे। असं 10 वेळा तुम्हाला करायचं आहे। सुरू करूयात। 1 2 सावकाश, 3 नजर समोर, 4 5 6 रामकृष्ण हरी म्हणायचे, 7 8 9 10। व्हेरी गुड। आता पुढची स्टेप काय करायची, तुम्हाला पूर्ण मान खाली झुकवायची आहे, हनुवटी छातीला लावायची आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण मान पाठीमागे घ्यायची आहे। मानेचे व्यायाम करत असताना डोळे बंद करायचे नाहीत। डोळे जर बंद केले तर तुम्हाला काय होऊ शकतं, चक्कर येऊ शकते, त्यामुळे ही काळजी तुम्ही आवर्जून घ्यायची। बघा दुसरा प्रकार सोपा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ओके। आता तिसरा सोपा व्यायाम प्रकार डोळ्यांचा आहे। त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला डोळे पहिल्यांदा डावीकडे न्यायचे, त्याच्यानंतर उजवीकडे, अशा प्रकारे 10 वेळा करायचं आणि त्याच्यानंतर डोळे वर खाली 10 वेळा आणि त्याच्यानंतर गोल फिरवायचे डोळे। मी तुम्हाला करून दाखवतो। बघा, पहिल्यांदा डोळे काय करायचे, आपल्याला डावीकडे न्यायचे, नजर समोर, तुमची मान सरळ ठेवायची आणि डोळ्याला फक्त डावीकडे असं न्यायचं आहे।
तुम्ही क्लोजअप घेऊन बघू शकता. हे अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे झाले डोळे डावीकडे उजवीकडे. आता डोळे वर खाली 1 2 3 4 5 6 मान जागेवर 7 8 9 10. आता डोळे आपल्याला गोल फिरवायचे 10 वेळा. 1 2 3 4 5 मान जागेवर 6 7 8 9 10. आणि डोळ्याचाच पुढचा व्यायाम आहे. डोळे एकदम गच्च मिटायचे आणि त्याच्यानंतर सोडायचे. 10 वेळा करायचे. गच्च मिटायचे डोळे. 1 सोडा, 2 सोडा, खूप छान. 3 जेवढी ताकद आहे तेवढी त्यांनी मिटायचे, सोडा. 4 5 पूर्ण उघडायचे. 6 7 खूप छान. 8 9 10. त्याच्यामुळे तुमचे डोळे कोरडे पडत असतील, डोळ्याला सतत पाणी येत असेल, डोळे दुखत असतील, डोळ्यामध्ये काय कमजोरी जाणवत असेल तर ती कमी होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे. डोळ्याचा रक्तपुरवठा याच्यामुळे चांगला होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा व्यायाम प्रकार आपल्याला काय करायचा आहे, अशा प्रकारे तुम्हाला हात ठेवायचे आहेत आणि तुमचे खांदे जे आहेत तुम्हाला सरळ आणि उलटे गोलाकार फिरवायचे आहे. बघा कशा प्रकारे, हे बघा, हे हात फिरवायचा असा इकडे, हे बघा. व्हेरी गुड. 1 2 गोल फिरवायचा. 3 4 5 6 7 8 9 10. आता उलटे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रामकृष्ण हरी म्हणायचं. आता काय करायचं, तुम्हाला हात समोर 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 घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हात समोर घेतले, सरळ ताट बसलात तुम्ही. हा, व्हेरी गुड. ओ आजी, तुम्हीच करा करा, बघू नका, फक्त तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं करा. आजोबा तुम्ही सुद्धा करा, काही सुद्धा त्रास होणार नाही. रामकृष्ण हरी म्हणायचं आणि करायचं, काही होत नाही. लक्षात आलं का? तर हे अशा पद्धतीने तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने करायचं. आता आम्ही 10 वेळेस करायला लागलो, रोज सवय आहे, बाप्पाला पण सवय आहे, मी पण रोज करतो. त्याच्यामुळं आम्हाला हे 10 वेळा करायला काय अडचण वाटत नाही. परंतु तुम्ही 5 वेळा करू शकता, 3 वेळा करू शकता, 2 वेळा करा. हळूहळू त्याचं प्रमाण वाढवायचं. एकदाच एकाच दिवशी जास्त व्यायाम करायचा, सराव झाला की पुढे वाढवायचा. हा, रोज सराव केला की पुन्हा वाढवायचं. आणि ह्याच्यामुळे काय काय फायदा होणार आहेत, काय काय फायदे होतील तुम्हाला रोज? म्हणजे थकवा येत नाही. हा, फ्रेश वाटते. बरोबर बरोबर. अंग दुखायचं कमी होते, मांडी घालून बसता येते, सांधे चांगले येत नव्हतं. व्यायाम रोज करून करून आता यायला लागले. मांडी घालून आता दुखते का तुम्हाला? गुडघा दुखत नाही, अजिबात गुडघा दुखत नाही. बरं, ह्याच्यासाठी काय? हा, बीपी नाही, शुगर नाही किंवा कसलाच आजार नाही, एकदम निरोगी आहेत 76व्या वर्षात सुद्धा. त्याच्यामुळे आता व्यायामामुळे ह्यांना फायदा होणार आहे. पुढचा व्यायाम प्रकार काय आहे? सोपा. अशा पद्धतीने हात तुम्हाला समोर करायचे, ताट बसायचे आणि लांब श्वास घेत घेत बोट मध्ये घ्यायचे. आधी अंगठामध्ये घ्यायचा, त्याच्यानंतर बाकीची बोट, त्याच्यानंतर लांब श्वास सोडत सोडत परत बोट बाहेर घ्यायचे. हे बघा. 2 3 डोळे उघडेच. 4 5 खूप छान. रामकृष्ण हरी. 6 7 8 9 10. झालं. आता काय करायचंय, मूठ बंदच ठेवायचे आणि गोल फिरवायचे, उलटी सवासी. हा, उलटी सवासी. आधी सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलटी. 1 2 3 4
5 6 7 8 9 10. पुढची स्टेप काय आहे? अशा प्रकारे खांद्यावर हात ठेवायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आता? उलट आणि सरळ 10 वेळा फिरवायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट 1 2 सावकाश 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. आता काय करायचंय? हात समोर करायचा आहे आणि ह्या हाताने या हाताचा पंजा असा माग ओढायचा आहे. एक 5 म्हणेपर्यंत थांबा. 1 2 3 4 5 सोडा. त्याच्यानंतर या हाताला 1 2 3 4 5. आता काय करायचंय? खाली करायचंय असं. परत 5 म्हणेपर्यंत ओढून धरायचं. जेवढं शक्य होईल तेवढं. जास्त चालायचं नाही, ओढायचं नाही. 1 2 3 4 5. त्याच्यानंतर हे बघा 1 2 3 4 5. ओके. आता पुढची सोपी स्टेप काय आहे? हात अशा प्रकारे तुम्हाला पसरायचे आहेत आणि ते हात पसरल्यानंतर तुम्हाला हात सरळ आणि उलटे असे गोलाकार फिरवायचे. चालेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलटे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता काय करायचंय? आपल्याला हे अशा पद्धतीनं हात समोर ठेवायचे आणि ते हाताचे पंजे तुमच्या खांद्याला टच करायचे. 1 2 3 4. खूप छान. 5 6 7 8 9 10. त्या हाताच्या व्यायामामुळे हातामध्ये मुंग्या येत असतील, जड येत असतील, बोट आकडून गेली असतील किंवा हे दुखत असेल, हे खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आता काय करायचं? तुम्हाला असं करायचं आहे. हात असा करून हे अशी बोट झटकायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 2 मिनिट 3 मिनिट असं तुम्ही करत बसायचं. ठीक आहे. आता काय करायचं? पुढे तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्हाला समोर हात घ्यायचा आहे हे आणि मागं न्यायचा असंच. 1 2 3 4. खूप छान. 5 6 7 8 9 10. रामकृष्ण हरी माऊली म्हणायचं. आता काय करायचंय? हा हात अशा पद्धतीने तुम्हाला मागून घ्यायचा आहे आणि ह्या हातानं या हाताच्या कोपऱ्याला अशा इकडे पण वळवायचा प्रयत्न करायचा आणि हे असं 1. त्याच्यानंतर हा हात 2 3 ओढायचा असं 4 5 6. समोर बघा 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. आता काय करायचं आपल्याला? पूर्णपणे हा हात इथं न्यायचा, हा हात जमिनीवर ठेवायचा आणि पूर्ण तुम्हाला कमरेतून इकडे वळायचंय. नजर सुद्धा पूर्ण तिकडे घ्यायची. बघा असं 10 वेळा करायचंय. हे असं लावायचं. राईट. 1. चला 2. मान पण पूर्ण वळवायची. 3 वळवायची ना मान पण. 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. रामकृष्ण हरी माऊली. त्याच्यानंतर हे हात जे आहे हा असा ठेवायचा आहे सगळ्यात सुरुवातीला. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला हा हात असा घेऊन इथं ठेवायचा, चिटकावायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. बघा आता असं 10 वेळा करायचं. आता 1 2. खूप छान. जेवढा होईल तेवढा. तुम्हाला जास्त आणायचं नाही. 3 4. ठेवता आला तर ठेवायचा, नाहीतर आदर ठेवला तर चालतो बप्पा सारखा. ठेवता आला तर ठेवायचा हात, नाहीतर नाही. 4 5
6 हा जेवढं शक्य होईल तेवढं जास्त ताण द्यायचं नाही 7 8 व्हेरी गुड 9 आणि 10 छान. आता पुढचा सोपा प्रकार. आता काय करायचं आपल्याला पाय पसरायचे असे समोर आणि सरळ बसायचं. पसरले छान. आता हा जो पाय आहे उजवा तो तुम्हाला दुमडायचा असा जेवढं शक्य होईल तेवढं. तुमचं जर एवढाच पाय दुमडत असेल तर एवढा दुमडा, एवढा दुमडत असेल एवढा दुमडा, पण दुमडल्याला महत्व आहे. त्यानंतर हात जो आहे तो इथं ठेवायचा असा आणि हा हात जो आहे तो इथं असं तुम्हाला घेऊन इकडे पूर्ण बघायचं असं 10 वेळा करायचं. ठीक आहे, चला करूया. आता हे असं पुन्हा तिकडे लॉक करायचं. हा एक झालं. पुन्हा सावकाश जागेवर यायचं, सावकाश जागेवर यायचं, पूर्वस्थितीत यायचं. पुन्हा हा जेवढं जमतंय तेवढं करायचं, जेवढं जमतंय तेवढं करायचं, जास्त लोड द्यायचा नाही. करा. एक हा हळूहळू 2 3 छान 4 व्हेरी गुड 5 6 7 8 9 आणि 10. खूप छान. आता ह्याच्यामध्ये पुढची स्टेप काय करायची तुम्हाला असेच करायची, फक्त ही पाय जे आपण इथे घेत होतो ते इकडे घ्यायचं आहे बाजूला. हा असा 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 घ्या. हा आणि मग पुन्हा त्याला असं. नाही जमलं तसं तर असं असं. हा कळालं. हा परत विरुद्ध पाय. चला करूयात. काय करायचं आता ह्याच्यामध्ये हा जो पाय आहे तो इकडच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा आणि तुमचं अंग पूर्णपणे विरुद्ध दिशेला असं वळवायचं. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. ठीक आहे. सहज जेवढं जमतं तेवढं करायचं, जास्त ओढाताण करायची नाही. दुखेल, पीळ बसेल, जास्त वेदना होतील असं अजिबात करायचं नाही. तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं करायचंय. हा व्यायाम किती वेळ करायचा आहे, कधी कुठल्या वेळेला करायचा आहे, कोणी करायचा आहे कोणी नाही करायचा आहे हे तुम्हाला सगळ्यात शेवटी मी सांगणारच आहे. आता पुढचा सोपा प्रकार काय करायचा, हा पाय दुमडायचा, तिथं ठेवायचा, परत जागेवर यायचं. हात असं ठेवू शकता तुम्ही. बघा 1 2 जागेवर, 3 जागेवर, 4 5 6 रामकृष्ण हरी, 7 8 9 आणि 10 जागेवर यायचं. आता काय करायचंय, असंच ठेवायचं आहे हात आणि आपल्याला पाय जो आहे तो गोल फिरवायचा आहे असा. 1 आणि जर समजा तुम्हाला येत नसेल पाय असा स्वतःहून तर तुम्ही पायाला पकडा आणि असं फिरवा. ठीक आहे. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता विरुद्ध 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान. आता काय करायचं आपल्याला, हे जे पंजे आहेत ते पंजे पूर्णपणे मागं घ्यायचे आणि पूर्णपणे नंतर बाहेर. हा हे बघा 1 2 3 4 5 6
7 8 9 10 झालं. आता दोन्ही पंजे गोल फिरवायचे, उलटे सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलटे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पायाची बोट पूर्ण मध्ये घ्यायची, आकडून अशी मध्ये मध्ये बोट अशी, आणि नंतर बिजी सोडायची 10 वेळा. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. खूप छान. त्याच्यामुळे तुमच्या पायात मुंग्या येत असतील, जड पडत असतील, पायामध्ये आग होत असेल तर ती सगळी काय होणार आहे, कमी होण्यासाठी मदत होणार आहे. पायाची बोट दुखत असतील, आकडून बसली असतील तर ते निघून जाण्यासाठी ह्याच्यामुळे आपल्याला मुंग्या यायच्या त्या बंद होऊन जातात ह्याच्यामुळे. ठीक आहे. आता पुढचा सोपा प्रकार काय करायचं ह्याच्यामध्ये, आता अशा प्रकारे थोडं पायामध्ये अंतर घ्यायचंय. घेतलं. आता पाय तुमचे आत घ्यायचे, नंतर बाहेर सोडायचे. व्हेरी गुड. छान. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. व्हेरी गुड. खूप छान. आता काय करायचं आपल्याला, या हातानं या बोटाला पकडायचा प्रयत्न करायचा आणि या हातानं या. व्हेरी गुड. 1 2 3 4 घ्या की 5 6 7 8 9 आणि 10. खूप छान. आता समोर पूर्ण पाय घ्या आणि अशा हात पूर्ण लॉक करून घ्या आणि उलट सरळ दळणदाळा. 1 2 जेवढं शक्य होईल तेवढं पुढे वाका. 3 जेवढं शक्य होईल तेवढं पुढे वाका. 4 5 6 7 8 9 10. आता विरुद्ध. 1 2 3 रामकृष्णारी. 4 5 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. आता पुढचा सोपा प्रकार. अशा प्रकारे तुम्हाला सरळ पाय करायचे, बोटांना दोन्ही हाताने टच करायचे पायाच्या बोटांनी. त्याच्यानंतर इकडे जायचंय आणि खाली झुकायचा प्रयत्न करायचा शक्य तितकं. हे बघा जमिनीला दर्शन घ्यायचंय. टेकवता आलं तर टेकवा. जेवढं झुकते तेवढं झुकवायचं, किंवा असं तुम्ही एक असं झालं तरी चालतंय. होय होय. जेवढं होईल तेवढं करायचं. ठीक आहे. हे बघा पहिल्यापासून 1 2 3 4 5. खूप छान. 6 7 8 9 10. हे अशा पद्धतीने तुम्हाला सहन होईल तेवढ्या वेळ तुम्ही हे करू शकता. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने तुम्हाला पुढच्या सोप्या प्रकारामध्ये काय करायचंय, पाय लांबवायचा आहे, एक अशा प्रकारे दुमडून घ्यायचा आहे आणि तुमच्या बोटाला स्पर्श करायचा आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं पुढे झुकायचं. बरोबर आहे. 1 जागेवर या, घसरत नाही पाय. 2 सरळ व्हा. 3 4 5 6 7 8 9 आणि 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय हे अशा प्रकारे लावायचं. ठीक आहे. चला 1 2 घसरवत न्या पाय. 3 छान. 4 5 6 7 8 9 आणि 10. खूप छान व्यायाम झाला. आता पुढचा सोपा प्रकारचं झोपा. झोपा इकडं असं हळूहळू सावकाश, गडबड नाही, गोंधळ नाही.
हे अशा पद्धतीनं झोपलात तुम्ही. आता काय करायचंय, हात असे बाजूला घ्या. हा फक्त कमरेतून वरचा भाग वर उचलायचा आहे 10 वेळा. बरोबर बरोबर. आणि मान पण शक्य तितकी उचलल्यानंतर मागं घ्यायची. बरोबर आहे. हा 1 चला जागेवर, 2 सावकाश गडबड नाही, 3 सावकाश खाली व्हा, थांबा थोडं, 4 व्हेरी गुड. चला 5 खूप छान, 6 7 8 रामकृष्ण हरी, 9 10 व्हेरी गुड. आता काय करायचंय आपल्याला, असंच बसायचंय आणि हनुवटीच्या खाली हात ठेवायचे. बप्पा हे बघा इकडं असं. हा आणि एक आधी एक पाय, आधी एक नंतर 2 सोबत, नंतर दोन्ही सोबत घेऊ. ठीक आहे. आधी एक 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही सोबत 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. खूप छान. आता काय करायचंय आपल्याला, अशा पद्धतीनं तुम्हाला हात खाली ठेवायचे आणि मांड्यावर उचलायच्या. 1 2 3 4 5 खाली ठेवा, 6 खाली, 7 खाली, 8 खाली, 9 खाली, 10. व्हेरी गुड. आता काय करायचंय, तुम्ही सरळ व्हा, असं नाही, असं अंतर घ्या, एवढ्या हाताचं अंतर एवढं घ्या. हा असं घ्या, गुडघ्यापासून कोपराचं अंतर घ्या, कोपरा खाली मागण्या. हा आणि आता उभं राहा. आता काय करायचंय, थांबा, वर असं व्हा, लांब श्वास घ्यायचा आणि हे असं वर घ्यायचं आणि पुन्हा सोडायचं, वर घ्यायचं असं. आधी खाली जाऊ. ठीक आहे. 1 2 3 4 माझ्याकडे बघा, 5 माझ्याकडे, दोघांचं सोबत येऊ द्या. बरोबर आहे. 5 6 7 8 9 10. खूप चांगला व्यायाम ह्याच्यामुळे आपला होणार आहे. आता काय करायचं आपल्याला, अशा प्रकारे सगळ्यात शेवटचा सोपा व्यायाम आहे, फुलपाखरू आसन करायचं आहे. फुलपाखरू आसन. आणि शक्य तितकं आता काय करायचंय, नाही असं करायचा प्रयत्न करायचा. जेवढं शक्य होईल तेवढंच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे मी करायचं आहे. हे फुलपाखरू आसन. ही सगळी आसनं तुम्ही जमिनीवर बसून करू शकता. जर बसता येत नसेल तर खुर्चीवर बसा किंवा कॉटवर बसू शकता, सोफ्यावर बसू शकता आणि तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने हे व्यायाम करायचे आहेत. तुमचा सगळा त्रास उतरवयामध्ये होणारा कमी होणार आहे. रामकृष्ण हरी माऊली. हे माझे वडील आहेत, 76 वय आहे, अजून देखील शेतामध्ये काम करतात, अजून देखील ते खूप चांगलं फिरतात, कुठलीही औषध गोळी त्यांना चालू नाही आणि सगळ्यात महत्वाचं व्यसन कुठलं सुद्धा त्यांना नाही.
आणि त्यांचे सगळे संस्कार ते आमच्यावर आलेले आहेत आणि या संस्काराच्या माध्यमातूनच मी आज तुम्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना एवढी चांगली माहिती देऊ शकतो। एक प्रामाणिक तळमळ मला तुमच्याबद्दल कुणामुळे आहे? यांच्यामुळे आहे, कारण यांनी सतत लोकांच्यासाठी चांगलं चिंतलेलं आहे, लोकांचं कल्याण व्हावं, सगळ्यांचं चांगलं व्हावं अशी त्यांची भावना आम्ही लहान असल्यापासून आम्ही बघितली आणि नेमकी तीच भावना आमच्यामध्ये उतरली। व्यसन कुठलं करू नये, संगत चांगली ठेवावी, आपलं घर चांगलं सांभाळावं, लेकरं बाळ चांगली सांभाळावी, शिकवावी, त्यांना चांगले संस्कार द्यावे। हे सगळ्या गोष्टी अचानकपणे अजिबात येत नसतात, त्या लहानपणापासून आलेल्या संस्काराच्या माध्यमातून येत असतात आणि म्हणून मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून शहाणं करण्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो। आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची। मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला फक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या कामाची महत्त्वाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी व्हिडिओ बनवत असतो। जेव्हा तुम्ही एक लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान वाटतं, सार्थक झाल्याचं वाटतं। यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांचं उतार वय अतिशय चांगल्या प्रकारे निरोगी जगता येईल, ते मजबूत आणि तंदुरुस्त राहतील, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, छान छान आशीर्वाद देतील। यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा। परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा। आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा। धन्यवाद। राम कृष्ण हरी माऊली। ओके।